हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसं काय? तर मी तुमचा मित्र गणेश आज स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण कुठल्या पर्यटन स्थळाला भेट देणार नाही आहोत, तर आज आपण आढावा घेणार आहोत आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील पूर स्थिती संदर्भात। तर आज मी आता माझ्या गावी आहे आणि माझ्या गावाकडे सुद्धा आलेला आहे भरपूर पूर। तर पाण्याचं थैमान हा जिकडे तिकडे सध्या माजलेला आहे गडचिरोली जिल्ह्यात आणि भामरागड साईडचा हेरी साईडचा जर विचार केला तर संपूर्ण काही तालुके आणि काही गावे अख्खे पाण्यामध्ये बुडालेले आहेत। त्यांचा जिल्ह्यासोबतचा 3-4 दिवसापासून संपर्क तुटलेला आहे आणि आपल्याकडे आरमोर गडचिरोली साईडचा विचार केला तरी बरेचसे जे रस्ते आहेत, महामार्ग आहेत, ते सध्या पाण्यामध्ये बंद झालेले आहेत। जिकडे तिकडे पूर परिस्थिती सध्याला आहे आणि बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा कलेक्टर सुट्टी सध्याला जाहीर झालेल्या आहे शाळांसाठी, विद्यार्थ्यांसाठी। सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की माझा जो नेटिव्ह प्लेस आहे तर या नेटिव्ह प्लेसमधला पूरस्थिती कशी आहे आणि नदीवरून पाणी खूप सारं वाहत आहे। तर सर्व त्याच्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे। सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये नक्कीच थांबून राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सो लेट्स स्टार्ट। गावाच्या पलीकडे निघताच हा रस्ता जातो नदीकडे आणि नदीकडे जाताना रस्त्याच्या साईडला असणाऱ्या ज्या बांधा आहेत त्या बांधांमध्ये दिसू शकतं हे पांढरं शुभ्र पाणी आपल्याला बघायला मिळतं। तर हे तेच पाणी आहे जे पुराचं पाणी गावापर्यंत पोहोचलेलं आहे आणि समजा आज जर पाऊस आला तर हे पाणी कुठं गावापर्यंत पोहोचतंय का अशी भीती माझ्या आणि नागरिकांच्या मनामध्ये सध्याला निर्माण झालेली आहे। तर जिकडे तिकडे बघू शकताय की शेतांमध्ये हा पाणी पसरलेला आहे। बऱ्याचशा लोकांचे या ठिकाणी रोवणे झालेले आहेत आणि रोवणे झाल्यानंतर ही पूरस्थिती जी आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सध्याला सामना करावा लागत आहे। पूरस्थिती बघू शकता, पुराचं पाणी सध्याला रस्त्यावरती उतरलेलं आहे आणि ही वाढण्याची सुद्धा खूप भीती आहे। बरेचसे नागरिक मुलं आपापल्या साधनांचा वापर करून या पूर स्थितीचा आनंद घेण्यासाठी नदीकडे धाव घेताना दिसत आहेत। बट यासोबतच या आनंदासोबतच शेतकऱ्यांसाठी सुद्धा कुठंतरी एक नैराश्याची बाब आहे की त्यांच्या ज्या शेती आहेत त्यांनी शेतांमध्ये पेरणी केलेले जे धान आहे त्या धानाची नुकसान मोठ्या प्रमाणावर या पूरस्थितीमुळे होताना आज आपल्याला बघायला मिळालेली आहे। सो आज फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत नदीकाठच्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी बघू शकता की नागरिकांची सुद्धा या ठिकाणी बरीच गर्दी आहे जे पूर परिस्थितीचा आनंद घेताना त्या ठिकाणी किंवा हा पाण्याची स्थिती कुठपर्यंत आहे याचा तपशील जाणून घेण्यासाठी बरेचसे नागरिक, मुलं मंडळी, वयस्कर व्यक्ती विविध आपापल्या साधनांनी या नदीपर्यंत आलेली आहेत। नदीकाठ जर आपण जाऊन बघितलं तर पावसाचं पाणी जे आहे हे नदीच्या पुलावरून खूप लांबपर्यंत आलेलं आहे। इथून जर विचार केला तर साधारणतः 100 ते 100 मीटरच्या अंतरावर असलेलं जी नदीचं पूल आहे त्या पुलाच्या वरून त्याला पुलाला जे कटकटी लावले त्याच्यावरून पुराचं पाणी वाहताना दिसतं। सो अशा प्रकारची ही आहे पूर परिस्थिती बघता येतं। या ठिकाणी पूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला होता की पुरामुळे कुणी नागरिकांनी नदीपर्यंत नदीकाठापर्यंत जाऊ नये यासाठी। सो पूर परिस्थिती ही खूप बिकट आहे सध्याला। नदीकाठालगत असलेले जे शिव मंदिर आहे ते शिव मंदिर आपण या ठिकाणी कॅमेरामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय। तर बघू शकता जिकडे तिकडे हे पाण्याचं थैमान सध्याला आहे आणि बरेचसे तरुण मंडळी या पुराचा आस्वाद घेताना या ठिकाणी चालताना, फिरताना, बागडताना आपल्याला बघायला मिळतात। तर हे आहे शिवमंदिर। हे शिवमंदिरसुद्धा बऱ्याचशा या शिवमंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत ज्या नदीपर्यंत खाली पोहोचतात त्या संपूर्ण या पुराच्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत आणि नदीला जे लावलेले कटगडे आहेत त्या कटगड्याच्या वरून सध्याला पाणी वाहतं। त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की पावसाचं जे पाणी आहे हे खूप जास्त आहे आणि किमान पुलावरून सुद्धा खूप पाणी आहे याचा आपल्याला या ठिकाणावर अंदाज लावता येतोय। सलग 3 दिवसापासून ही पूरस्थिती सध्याला कायम आहे आणि बघू शकता रस्त्यावर एवढं पाणी आहे आणि पुलाच्या वरून सुद्धा खूप पाणी आहे। शेतकऱ्यांच्या बांध्या इकडे सर्वत्र बुडालेल्या आहेत। त्यांचे जे रोवणे झालेले होते ते संपूर्ण आता वाहून जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि बऱ्याचशांचे रोवणेसुद्धा वाहून गेलेले आहेत। सो बऱ्याचशा शेतकऱ्यांनासुद्धा याचा आर्थिक फटका बसलेला आहे आणि ही पूरस्थिती पाहता तर सध्या 3 दिवसापासून ही पूरस्थिती सलग कायम आहे। सो आज पूरस्थिती किंवा हा पाण्याचा जो
वाहता स्तर आहे हा आज कमी होणार का, याकडे सर्व नागरिकांचे आज लक्ष लागून आहे. किमान 3 दिवसापासनं तालुक्याशी संपर्क तुटून आहे. हे बघू शकता, यांच्या संपूर्ण शेतामध्ये या ठिकाणी पाणी घुसून आहे. त्यांनी केलेली रोवणी असेल, रोवणीला दिलेले खात असेल, संपूर्ण दिलेल्या औषधांचा खर्च असेल, हा संपूर्ण या ठिकाणी निष्क्रिय अवस्थेत आज पाहायला मिळते. कारण या पूरस्थितीमुळे संपूर्ण त्यांनी आतापर्यंत जी काही आपल्या शेतीसाठी घेतलेली मेहनत आहे ती संपूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे. बघू शकता सध्याची पूरस्थिती, सध्याला आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवशीसुद्धा हा पुराचा जो स्तर आहे हा कायम आपल्याला दिसतोय. आमचे मित्रमंडळी या ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये यांचं शेतसुद्धा आहे, हे संपूर्ण पाण्याखाली बुडालेलं आहे. बघू शकता हे पाणी किती आतमध्ये शिरून आहे. साधारणतः कंबरभर पाणी ह्या ठिकाणी साचलेलं आहे. संपूर्ण खाली पाणी असल्यामुळे या ठिकाणी कोंबडा दिसतंय आपल्याला, जे वर बसून. एवढी पाणी परिस्थिती असताना हे छोटंसं डॉग जे आहे, छोटं नाही याला मोठं म्हणता येईल, हे आरामात म्हणजे बड्यासा बेडवर बसून आहे. बघू शकता चौफेर या ठिकाणी पाणी आहे. आणि हे आमचे मित्र इकडेच आहेत सध्याला. सो आता आपण वर चढून बघणार आहोत की पाण्याचा जो नजारा आहे हा कशा पद्धतीने दिसणार आहे. आजपर्यंत गावातील तरुण मुलं म्हणा किंवा वयस्क मंडळी जी आहे ती नदीवरती फिरायला सकाळी आणि सायंकाळी फिरायला जायची. बस आज अशी गंमत झाली आहे की स्वतः नदी आपल्या गावापर्यंत फिरायला आली आहे. सर्वत्र पाऊस असल्याने मला या ठिकाणी उंदीर दिसला. शायद याच्यासुद्धा बेडामध्ये पाणी शिरलेलं असावं, त्यामुळे त्याने या ठिकाणी आसरा घेतलेला आहे. सो त्यामुळे जस्ट मी याला व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं आणि याला इथेच सोडून आलो. आमच्या सोबतीला आमचे प्रमोद भाऊ होते, त्यांनी या ठिकाणी या रस्त्यांचं मार्गदर्शन यावेळेस केलं. आणि अशा पद्धतीचं होतं ही वरखडे गुरुजी माजी आमदार यांचं फार्म हाऊस, जे सर्वत्र आज पाण्याखाली बुडालेलं आहे. या ठिकाणी कोंबडासुद्धा बघू शकताय, खाली सर्वत्र पाणी असल्यामुळे यालासुद्धा खाली उतरता येणार, त्यामुळे सुद्धा हे सुद्धा वर चढून आहे. सो जोपर्यंत पूर परिस्थिती कमी होणार नाही तोपर्यंत या जे प्राणी आहेत किंवा पक्षी जे आहेत या ठिकाणी आसरा घेतलेले यांना खाली जमिनीवर उतरता येणार नाही. सोबतच आमचे काही या ठिकाणी मित्रमंडळी आहेत, छोटे मंडळी आहेत, त्यांनी पण बोलले मलासुद्धा तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या, तर त्यांनासुद्धा या ठिकाणी कॅप्चर केलेलं आहे. सो देन परतीचा प्रवास केला. परतीचा प्रवास म्हणजे आम्ही आता वापस निघालो आणि गुडगावळ पाणी होता. या पाण्यातून आम्ही सरळ वापस निघालेलो आहोत. जाताना काठचं जे पाणी आहे ते कॅमेरा शूट फेर असलेलं जे पाणी आहे आणि पाणी बघण्यासाठी नागरिकांची झालेली जी गर्दी आहे ती या ठिकाणी शूट केली. सो देन काही आम्हाला माझे मित्र मिळाले, त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि इथून पुढे आम्ही प्रवास सुरू केला. तर पूर परिस्थिती कधी कमी होणार याकडे सर्वांच्या सध्याला लक्ष वेधून आहे. तर अशा पद्धतीनं गाढवी नदीला आलेला जो पूर आहे या पुराचं छोटंसं व्हिडिओ मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो व्हिडिओ कसा वाटला आणि ते मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन